श्री गणेशाय नमः. दुर्गा सप्तशती अध्याय 10वा. ध्यान. जितप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रात धनुषर युतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धूतेंदुलेखा ओम ऋषिर्वाच. निशुंभ प्रिय स्वंधुषी दैत्य सेने सवे मृत पाहोनी शुंभ सक्रोधी बोले तो अंबिके प्रती गर्वांध होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी वाच. दुष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ऋषिर्वाच. ब्रह्मा आणि आदिच्या देवी अंबेच्या देही रूपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली. देवी वाच. माझ्या विभूतीच्या होत्या मद्रूपी लीन होऊनी एकटीरणी मी येथे स्थिर व्हावे तू वाशुरा. ऋषिर्वाच. पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शत संख्यायुतांवरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभचे टाकी. देवी हुंकार गरजुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोत बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येताती अंबिके बरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढालके तलवार तो चवताळूनी या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल घेऊन हाती दैत्य देवीशी लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मूठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा ते सुरेश्वरी छातीत तया दैत्याच्या थोर आघात चाहला शुंभ एका चपेट्याने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्रे सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा उडाला प्राण दैत्यांचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नव सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुच्चिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचती नवी वायुसु पावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचित या प्राकृत भावार्थ टीके श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य दशमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. जय माँ दुर्गा.